हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत पोळीपासून नाश्ता। तर त्यासाठी आपण एक कांदा कट केलेला आहे, एक टोमॅटो कट केलेला आहे, 4-5 लसणाच्या काड्या ह्या कट केलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी 3 ताज्या पोळ्या घेतलेल्या आहेत। हे बघा, आपण या पोळ्या आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, आपण मिक्सरमध्ये पोळ्या अशा प्रकारे बारीक करून घेतलेल्या आहे। आपण बिलकुल मऊसूत असा एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत पोळीपासून, जो जसा की तो पोह्यांसारखाच लागेल। आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। आता आपण फोडणी घालूयात। चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, कट केलेला लसूण पाकळ्या, कांदा अर्धा फ्राय झाला की मग आपण टोमॅटो ॲड करू। कांदा अर्धा फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करूयात आणि हा सुद्धा व्यवस्थित टोमॅटो शिजेपर्यंत परतवून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि चिमूटभर गरम मसाला। आता हे व्यवस्थित परतवून घेऊया आणि अर्धा मिनिट शिजू देऊया। बघा, फोडणी छान शिजली गेलेली आहे। आता आपण यामध्ये आपण जो पोळीचा चुरा केलेला होता तो हळूहळू ॲड करूयात। आता आपण यामध्ये मीठ देखील ॲड करूयात चवीनुसार आणि व्यवस्थित परतवून घेऊयात। बघा, छान परतला गेला आहे। जेव्हा मी लहान होते ना, त्यावेळेला माझी आजी हा नाश्ता नेहमी बनवायची। याला खानदेशी भाषामध्ये मनोरा देखील म्हणतात। या उरलेल्या चपातींपासून सुद्धा तयार केला जातो। हा नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे, खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी नाश्ता होतो हा। मी बराच वेळा हा नाश्ता तयार करत असते घरच्या लोकांसाठी। सगळेजण खूप आवडीने खातात। तुम्हाला कसा वाटला खानदेश स्पेशल मनोरा म्हणजेच पोळीचा नाश्ता? तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर पण करा।